पुढचं सम बघा, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये 1 प्लस साइन 3x आहे. आता हे सम भरपूर पद्धतीने सुटतंय. ठीक आहे, मी याला काय करतो बघा, मी त्रास थोडस कलर कोड फॉलो करा बघा. मी या 1 ला पकडतो. ठीक आहे, आणि ह्या दुसऱ्या टर्मला मी ग्रीन न करतो आणि कलर कोड फॉलो करा म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिला मी ग्रीन वाला पकडतो. मला एक ट्रिग्नोमेट्री मध्ये फॉर्म्युला माहित आहे. काय माहिती आहे फॉर्म्युला? तर साइन 2 थिटा किंवा साइन 2x इज इक्वल टू 2 साइन x इंटू कॉस एक्स असते. बरोबर आहे. आता मी तर काय करतो बघा, ठीक आहे, मी थोडंसं पहिल्यांदा काय करतो, ऑब्झर्व करतो. ऑब्झर्व करताना मला काय काय दिसते बघा, इक्वल टूच्या लेफ्ट साईडला ट्रिग्नोमेट्रीच्या साइन मध्ये जो अँगल आहे तो डबल आहे. मी डबलचा इथं 2 बाहेर काढून घेतो. तर तोच अँगल साईनच्या इथं काय व्हायला बघा, इथं काय नाही म्हणजे इथं काय नाही म्हणजे काय आहे, किंवा इथं काय नाही म्हणजे काय, 1 आहे. दोन्हीकडे 1 आहे. जिथून 1 लिहू तर 1 कसं लिहितो बघा, मी 1 थोडंसं असं लिहू काय बघा. म्हणजे थोडक्यात मला काय दिसाले, हा जो 2 आहे याचा हाफ व्हॅल्यू आहे. 2 ला हाफ कसा करणार, 2 ला हाफ कसं करणार, 2 ला 2 डिवाइड केल्यावर. बरोबर आहे, 2 न 2 ला डिवाइड केल्यावर 1 होते. ठीक आहे, बरं ठीक आहे. मग मी तर काय करतो, देअरफॉर साइन 3x करतो. मग 3x ला पण काय करावं, 2 इथं फिक्स आहे, या 2 चा काय संबंध नाही. साइन ऑफ बघा, इथं काय आलं बाहेर 3, 2 ला 2 न डिवाइड केलं. मग 3 ला काय करणार मी, 3 ला पण 2 न डिवाइड करणार आणि तो अँगल इथं लिहून टाकणार. ठीक आहे, 2 ला 2 डिवाइड केल्यावर 1 आलं. इथं मग 3 ला 2 डिवाइड केल्यावर काय होत नाही, म्हणजे 3/2x. मग इथं काय येणार, कॉस 3/2x. काय नाही, फक्त एक फॉर्म्युला घेतला, तो ऍडजस्ट केला. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीने सोडू शकता. मी अशा पद्धतीने करतो, कारण मला एक छोटस मला इथं एक प्रॉपर्टी दिसल्या म्हणून करतो, बाकी काय नाही. ठीक आहे, आणि आता ह्याच्यावरनं अँगल कुठले घेतले बघा, साइन 3x ला मी रिप्लेस करताना मला अँगल सापडलेत, हे सापडलेत अँगल. आता ह्या अँगलवरनं मी एक 1 साठी काय करू शकते, कसं करणार बघा. 1 येण्यासाठी कुठली आयडेंटिटी आहे, 1 बघा. इथे मी सरळ व्यवस्थित जरास लक्ष देऊन बघा. जर का मी इथं 1 घेतलं, मला 1 आन्सर पाहिजे, राऊंड केलं 1 आहे. कसं पाहिजे मला माहिती आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असते. अँगल कुठला पाहिजे पण सेम असायला पाहिजे. मग अँगल घेताना जाणून बुजून मी काय करतो, हा वरचा घेतो, 3/2x, हे 3/2x. ओके, असं घेतल्यावर काय होणार, या 1 ची रिप्लेसमेंट सापडली इथं, साइन स्क्वेअर एक्स. बघा मग लिहून टाका काय होते ते, कलर कोड वगैरे सगळं कंटिन्यू करा आणि इथं लिहून टाका, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन बघा. ठीक आहे, इथं 1 च्या ठिकाणी काय लिहितो मी, कलर फॉलो करा, कलर साइन स्क्वेअर व्यवस्थित 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 व्यवस्थित. ठीक आहे, इथं बघा साइन स्क्वेअर 3x/2 प्लस कॉस स्क्वेअर 3x/2. ओके, हे कुणाचं झालं, 1 झालं. पुढं कोण आहे, पुढं प्लस आहे, हे प्लस. आता साइन 3x साठी काय आहे, साइन 3x साठी हा फॉर्म्युला काय, हे लिहून टाकायचं काय, हे 2 इंटू साइन 3x/2 इंटू कॉस 3x/2 किंवा 3/2x कसं पण घ्या. ठीक आहे, असं काय केलं मी असं काय केलं बघा, थोडक्यात काय तर मला एक प्रॉपर्टी आणायची होती म्हणून मी एवढा सगळा उपताप केला. सुरुवातीला अवघड गेलो, पुढे सोपं झालं. ठीक आहे, बघा काय असते, ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी काय असते, हे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. बरोबर आहे ना. जर का मी यातला ए इथं अप्लाय केला, कुठं केला बघा अप्लाय, तर बघा इथं मी इथं हवं तर इथं थोडंसं लक्ष द्या. हा जर का ए घेतला, हा जर का बी घेतला, याचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर घेतला, याचा स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर घेतला, इथं प्लस आहे, इथं प्लस. परत बघा इथं 2 जर 2 कॉपी पेस्ट केलं, हाच ए पुढे आलाय आणि हाच बी पुढे आलाय, म्हणजेच काय झालंय, ए आणि बी हीच प्रॉपर्टी आल्या. मग डायरेक्ट कसं लिहिणार बघा, बाय युझिंग दिस प्रॉपर्टी कसं लिहिणार, आय इज इक्वल टू अंडर रूट ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, इथं सगळ्यात पहिला म्हणजे हे बघा, हे टर्म काय होते, ब्रॅकेटचा स्क्वेअर डायरेक्ट लिहिलं असतं, पण काय त्यांना समजत नाही ना. ठीक, बघा आता इथं ओके, इम्पॉर्टंट सम आहे. आता बघा ए आणि बी ला घ्यायचं, इथं बघा ए आणि बी ला घेतलं स्क्वेअर सोडून, ए आणि बी ला घ्या, साइन 3x/2 प्लस कॉस 3x/2 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, तर हा स्क्वेअर आणि अंडर रूट गेलंच की. बरोबर आहे, म्हणजे काय झालं माझ्या समोर बघा, आय इज इक्वल टू साइन 3x/2 प्लस कॉस 3x/2 आणि याचं अरे इंटिग्रेशनच आहे, इंटिग्रेशन कुठं सॉल्व्ह केलं आपण, डीएक्स आहे. ठीक आहे, इथं पण राहिले बघा, इथं काय येणार
इथं इथं छोटस डीएक्स काढतो, यातलं आहे ते वरती पण आले काय, येस वरती पण आले, इथे काय येणार इथं डीएक्स क्वेश्चन मध्ये, ठीक आहे. या खाली आता हे जर सॉल्व्ह करायचं आपल्याला, हे पण इंटिग्रेशन आहे, अजून कुठे सॉल्व्ह केले, इंटिग्रेशन आहे, हे डीएक्स आहे, ठीक आहे. आता डायरेक्ट तुम्ही सेपरेट करण्यापेक्षा डायरेक्ट करा, सेपरेट जरी केलं तरी तेच येणार आहे आणि डायरेक्ट जरी केलं तरी तेच येणार आहे. मग आय इज इक्वल टू, ठीक आहे. आता साईनचं काय येते आणि कॉसचं काय येते बघा. साईनचं इंटिग्रेशन काय येते, साईनचं इंटिग्रेशन काय येते, मायनस कॉस. साईनचं काढलं मायनस कॉस, अँगल ऍज इट इज, मात्र त्या अँगलचा तुम्हाला परत डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि त्या अपॉनला डिवाइड करायचा आहे. 3/2x डेरिव्हेटिव्ह काय येते, 3/2 साईडला ठेवा, मग एक्सचा काय असते 1 म्हणजे 3/2, जिथे लिहिणार मी 3/2. आणि कॉसचं काय असते, कॉसचं प्लस साईन, हे अँगलला अँगल ऍज इट इज सध्या तरी, आणि आपण काय करणार परत सेम 3/2चा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतं इथं परत काढला, परत लिहायची गरज नाही, ठीक आहे. आणि हे प्लस का अपॉन 2 आहे आणि हे प्लस सी. आता वेल फॉर्मॅट मध्ये लिहा केला म्हणजे आपला आन्सर झालं. बघा आता इथं लिहितो मी आय इज इक्वल टू हे 2/3. आता साईन वाला पहिला घेतो कारण मायनस टर्म पुढे घेतो आणि प्लस टर्म पुढे घेतो. प्लस टर्म बघा 2/3, खालचं 2/3 वरती गेल्यावर 3/2 वरती गेल्यावर 2/3 होते, ठीक आहे. जसं आपण a/b/c घेतलेलं बघा मग लास्ट टर्म मध्ये कुठेतरी, ठीक आहे. हे झालं साईन 3x/2 आणि हे मायनस पुढे घ्या, मायनस हा पण 3/2 वरती गेल्यावर 2/3 कॉस 3x/2 आणि प्लस सी. तुम्ही हवं तर हे स्टेप फायनल म्हणू शकता किंवा यातनं तुम्ही काय करू शकता, यातनं प्लस सी सोडून कॉमन काढू शकता. काय कॉमन येणार 2/3 आय इज इक्वल टू 2/3 इंटू ब्रॅकेट साइन 3x/2 हे मायनस कॉस 3x/2 आणि हे सगळ्याच्या बाहेर प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर.